राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपला देश क्षयरोग मुक्त करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहे। यात क्षयरुग्णांचे निदान, उपचार, पाठपुरावा करणे, निक्षय पोषण आहारासाठी दरमहा 500 रुपये क्षयरुग्णांना दिले जाते। याबरोबरच आता क्षयरोग प्रतिबंध करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी BCG लस प्रौढ व्यक्तींना देखील देण्यासाठी अडल्ट BCG लसीकरण मोहिमेची सुरुवात नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्तींसाठी करते। या मोहिमेची सुरुवात अतिरिक्त आयुक्त मनपा नाशिक स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना लस टोचणी करून मायको सातपूर दवाखाना येथून करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत 2,50,000 18 वर्षातील प्रौढ व्यक्तींना पुढील 3 महिने BCG लसीकरणाची विशेष मोहीम महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्र दवाखाने यांच्या अंतर्गत स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन करून करण्यात येणार आहे। याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा, स्वयंसेविका, परिचारिका, वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचारी, क्षयरोग कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या मोहिमेच्या माध्यमातून लसीकरण करण्याकरिता नियोजन केल्यास मोहीम यशस्वी होईल असे मत व्यक्त केले। याप्रसंगी डॉक्टर तानाजी चव्हाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा काळे, शहर क्षयरोग अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून या BCG लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे। या मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर योगेश चित्ते, सहाय्यक संचालक डॉक्टर अजिता साळुंके, माता बाळ संगोपन अधिकारी मनपा डॉक्टर मोनाली कदम, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉक्टर नांदपूरकर, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार यांनी मार्गदर्शन केले। लस घेण्यासाठी संमती दिलेल्या व शासनाच्या TB विन पोर्टलवर नोंदणी झालेल्या व नोंदणी न झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे। लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी, शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने केले। या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब अध्यक्ष अजय सानप, रोटरी क्लब अध्यक्ष जयप्रकाश रावल, डॉक्टर स्वप्नील साखला, चेस्ट फिजिशियन हे उपस्थित होते। या कार्यक्रमास नोडल अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, डॉक्टर योगेश कोशिरे, डॉक्टर जगताप, डॉक्टर पावसकर, डॉक्टर गायकवाड यांनी सहकार्य केले। तसेच विभाग निहाय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। या लसीकरण कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका दवाखाने यांच्या स्तरावर आशा, स्वयंसेविका, परिचारिका, क्षयरोग कर्मचारी यांचे मार्फत लसीकरण सत्र आयोजन करून लस देण्यात येणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की क्षयमुक्त भारतासाठी आपण प्रत्येकाने एक पाऊल पुढे येऊन या मोहिमेत सहभागी व्हावे। लोकराजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी SK पटेल, नाशिक।